महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सध्या मुंबईत अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येतात। त्याच पार्श्वभूमीवर 5 नोव्हेंबरला मुंबईच्या प्रभादेवी मधील रवींद्र नाट्य मंदिर इथे मराठी रंगभूमी दिनानिमित्त जय नटेशा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। रवींद्र नाट्य मंदिरातील मिनी थिएटर इथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली। यावेळी पद्मश्री नैना आपटे, डॉक्टर गिरीश ओक, अमोल बावडीकर, नंदेश उमप, शैलेश दातार, स्वानंदी टिकेकर, संग्राम समेळ, राजन ताम्हाणे सह अनेक नामवंत कलाकारांच्या सहभागात अभिजात नाट्य, संगीत, नृत्य आणि नाट्य प्रवेशांचे सादरीकरण करण्यात आले। दिग्गजांच्या सहभागात रंगलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी देखील उदंड प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून आयोजित या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रवेश विनामूल्य असल्याने रसिकांसाठी ही एक मेजवानीच ठरली। नमस्कार, मी नैना आपटे, रंगमंचीय कलाकार। नैनाताई, आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या, काही जुन्या नाटकांच्या आठवणी ताज्या झाल्या आणि रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमाला काय भावना आहे हा कार्यक्रम सादर करत असताना? मला असं वाटतं की 5 नोव्हेंबर रंगभूमी दिन आहे आणि माझ्या बघण्यात असं आहे, म्हणजे प्रत्येक पिढीला या 5 नोव्हेंबरचं आकर्षण आहे। जुनी नाटकं माहिती आहेत, नवीन नाटकं बघतायत। खरं तर आता नाटकाला सुगीचे दिवस आले आहेत असं आपण म्हणू शकतो। सगळी नाटकं जवळजवळ हाऊसफुल आहेत। नुसतं आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर परदेशातसुद्धा आपलं मराठी नाटक झेंडा फडकवतं आहे। या बाबतीत खूप अभिमान वाटला। आजचा दिवस हा वाखाणण्यासारखाच होता। शेवटच्या गाण्यापर्यंत एकही माणूस हलला नाही, जागेवरती तटस्थपणे आठवणींच्या हिंदोळ्यावरती प्रत्येक प्रेक्षक हा झुलत होता, डुलत होता। सगळ्या जुन्या आणि नवीन नाटकांचे प्रवेश झाले, गाणी झाली। माझ्या पिढीतले काही लोक, माझ्या नंतरच्या पिढीतले काही लोक, सगळ्यांचा त्याच्यात सहभाग होता आणि लोक प्रत्येक प्रवेशाचा आवर्जून वाट बघत होते की आता पुढचा प्रवेश कुठला आहे, आता हे कुठलं नाटक आहे। आणि आम्ही जुनं नाटक जसं भावबंधन सादर केलं तसं बावनखणीसुद्धा सादर केलं। अशी अनेक नाटकांचे प्रवेश आम्ही केले, त्यामुळे लोकांचा उदंड प्रतिसाद आहे। मला असं वाटतं की 5 नोव्हेंबरला पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठ्या थिएटरमध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये हा रंगभूमी दिन साजरा व्हावा। रंगभूमीकडे जास्तीत जास्त वळलं पाहिजे। प्रमुख 2 कारणं आहेत। तुम्ही रंगभूमीवर काम करायला एकदा सुरुवात केली की तुमच्यावरती भाषेचे संस्कार होतात, लोकांचे संस्कार होतात आणि तुमच्यातला कलाकार प्रगल्भ होतो। मान्य आहे, मराठी रंगभूमीवर काम केल्यानंतर जगतविख्यात कदाचित नाव मिळत नसेल, पण तुमच्या मते जो अनुभव जमा होतो तो कुठंच मिळत नाही। हा माझा अनुभव आहे आणि म्हणून नवीन पिढीला माझी कळकळीची विनंती आहे की नवं तर तुम्ही कराच, पण जुन्यामध्ये सुद्धा काम करून बघा ती भाषा, बघा त्या भाषेचं वजन, बघा ती भाषा कशी आहे, बघा त्या लेखकांनी कसं लिहून ठेवलं आहे, बघा ते विचार। तो विचार जर तुम्ही वाचलात, कारण वाचन फार महत्त्वाचं आहे, तेव्हा नवीन पिढीनं मोबाईल बघावा पण पुस्तकं वाचावी, जुनी नाटकं वाचावी। गडकरी, खाडिलकर, कोल्हटकर, शिरवाडकर ही सगळी मंडळी जी आहे यांची लेखणी आता इथून पुढे तुम्हाला वाचायला मिळणार नाहीत। त्यांच्या संग्रही असणारी पुस्तकं शोधून काढा आणि ती वाचा, भाषा अस्खलित करा। मराठी रंगभूमीला मराठी भाषेचा दर्जा आहे, अशी दर्जेदार भाषा तुम्हाला मराठी रंगभूमीशिवाय दुसरीकडे कुठेही मिळणार नाही। हा माझा गेल्या 70 वर्षाचा अनुभव आहे। चांगली उपलब्ध होऊन
चांगले प्रयोग करायला मिळाले पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक यायला हवा आणि त्यासाठी लोकांपर्यंत प्रत्येक नाटक पोचणं गरजेचं आहे. आणि आज शासनाने हा जो कार्यक्रम केला आहे, मला असं वाटतं की असे उपक्रम केल्याने लोकांपर्यंत ती नाटकं जुन्यापासून नवीनपर्यंत, आजच्या कार्यक्रमाची थीम मला खूप आवडली की जुन्या काळातल्या नाटकांपासून नवीन नाटकांपर्यंत सगळ्या गोष्टींचा त्यात भरणा आहे. मग मी जुन्या नाटकातला आता गोरा कुंभारच्या वेशात आहे तेही मी सादर करतो आहे, व्हेरॅज मी अवघा रंगसारखं मॉडर्न संगीत असलेलं नाटक तेही मी सादर केलं. तर लोकांना हा जे ट्रान्झॅक्शन आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने संगीत रंगभूमी किंवा रंगभूमी दोन्ही म्हणजे प्रोज नाटकंसुद्धा कुठची येत आहेत, लोकांना आपल्या आपल्या कामांमध्ये त्यांच्यापर्यंत पोचली जात नाही, ती अशा माध्यमातून कुठेतरी पोचत आहेत. सो मी शासनाचे धन्यवाद देतो. माझ्या लहानपणापासून मी जी गाणी ऐकली म्हणजे गजाननराव वाटवे असो, अरुण दाते, सुधीर फडके वगैरे अशी गाणी जी आजच्या कार्यक्रमांमध्ये फारशी घेतली जात नाही, अशी अनवट जुनी गाणी मी पुन्हा लोकांच्या स्मरणात आणण्याचा प्रयत्न करतो आहे. हा एक कार्यक्रम आहे. आणि दुसरं म्हणजे मी संगीत देण्याच्या बाबतीत म्हणजे मी लॉकडाऊनपासून सुरू केलेली एक गोष्ट आहे की तुकारामांची अख्खी गाथा आहे माझ्याकडे. तर मी प्रत्येक अभंग ज्याला आजपर्यंत चाली लावल्या नाही आहेत असे अभंग मी लोकांसमोर आणायला लागलो आहे आणि ते माझं यूट्यूबला चालूच राहणार. एखादं गाणं तुझं एक कंपोजिंग केलेलं, अरे बापरे, त्याचा अभंग जो तू नवीन कंपोज केलास तो आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. हो, मी एक गाणं केलं होतं जे पूर्वीच्या स्टाईलचं खूप ठाई लईमध्ये असं आहे. बरे झालियाचे अवघे सांगाती, बरे झालियाचे अवघे सांगाती, वाईटाचे अंती कोणी नाही, बरे झालियाचे अवघे सांगाती. नाही, मुळात हा कार्यक्रम करण्यासाठी मला श्रीनिवासनी जे सांगितलं म्हणजे माझ्या मनातही नव्हतं की हा मला फोन करेल म्हणून, पण त्यांनी फोन करून मला सांगितलं की हे नाटक त्यांनी बघितलं होतं. त्यामुळे तो म्हणाला माझा जो येणारा ऑडियन्स आहे त्याला हे नाटक बघावंच लागेल आणि तुम्ही एखादा परफॉर्मन्स त्यातला दाखवा. म्हटलं अरे बापरे, हे कसं एडिट करू आता मी. मग मी ते एडिट केलं आणि ते लोकांपुढे जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच ठेवलं, कारण सगळं दाखवलं असतं नाटक तर त्याची मजा गेली असती. त्यामुळे जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच दाखवलं आणि त्यांनी इम्पॅक्ट आणला. आता बघूया लोक सगळी बघायला येत आहेत नाही येत आहेत, पण येणार लोक, कारण जो काही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळाला त्याच्यातनं असं कळलं की या नाटकाचे भरपूर आमचे प्रयोग होणार आहेत. खरं तर ह्या नाटकात बरीच कास्टिंग आहे, पण आम्ही मिनिमम तिघांनाच म्हणजे आम्ही तिघांनीच केलं ते. बाकी एकंदर 7 कॅरेक्टर्स आहेत, पण रिहर्सल आम्ही केली त्याची. असं नाही की त्यांनी बोलवलं म्हणून गेलो, पण जेव्हा जेव्हा कुठलं नाटक करतो तेव्हा रिहर्सल करूनच जायचं असतं. त्यामुळे त्या पद्धतीने केलं आणि लोकांना आवडलं ह्याचाच मला आनंद आहे. नाट्य क्षेत्राविषयी मला असं एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर असा विचार करून येत असाल ह्या क्षेत्रामध्ये की सगळं सोडून आम्ही आता इथे येणार आहोत, तर तसं करू नका. पण तुम्हाला जर इथे यायचं असेल तर संधी खूप उपलब्ध होऊ शकते तुम्हाला, पण फक्त चिकाटी पाहिजे, डेडिकेशन पाहिजे आणि सातत्याने काम करायला पाहिजे. राजन काकांबरोबर मी हे दुसरं नाटक करतोय, काम त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच करतोय. आदितीताईंबरोबर तर अगदीच पहिल्यांदा काम करतोय आणि खूप मस्त अनुभव होता. म्हणजे मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे, पण त्यांनी मला कधी तालमीपासून किंवा प्रयोगात कधी असं भासवलं नाही की मी लहान आहे, किंवा त्यांनी नेहमी मला सांभाळून घेतलं, प्रेमाने जे काय असेल ते सांगितलं, माझ्या बेटरमेंटसाठी ज्या गोष्टी सांगता येतील त्या सांगितल्या आणि मला आय एम खरंच ब्लेस्ड की मी त्यांच्याबरोबर काम केलं. आपल्या रंगभूमीकडनं, पारंपरिक रंगभूमीकडनं किंवा रंगभूमीकडनं खूप काही घेण्यासारखं आहे. जे काही घेण्यासारखं आहे ते जनरेशनने घ्यायलाच पाहिजे, हे एका वाक्यात बोलायचं ते आहे. आणि शासनाने हा कार्यक्रम आयोजित केला सांस्कृतिक कार्य संचालनालयाने, अतिशय छान. आणि याच्यामध्ये पारंपरिक म्हणजे संगीत नाटकापासून ते आत्ताच्या नाटकापर्यंत सर्व विविध अंगांचं दर्शन घडवण्यात आलं आणि त्याला अतिशय छान रिस्पॉन्सही मिळाला. हे खूप समाधानाची बाब आहे. तर अशा दृष्टीने रंगभूमीचं चित्रण हे सदैव होत राहावं, कारण खरोखरच आज मंत्री महोदय म्हणाले त्याप्रमाणे ही प्रेरणा असते, प्रेरणास्थानं असतात आणि प्रेरणास्थानांचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवूनच नवीन पिढीने पुढे वाटचाल करायची असते. ते कार्य नक्की आज सिद्धीस गेलेलं आहे आणि मी शासनाला
मनापासून म्हणजे काय त्यांचे आभार मानतो आणि याही पुढे असंच रंगभूमी दिन असाच मस्त कॉम्पॅक्ट दर्जेदार अप्रतिम असा सुरू राहावा अशी नटेश्वर चरणी प्रार्थना करतो. आपण एकमेकांच्या समोर येतोय, मला वाटलं तर मला स्वतःची ओळख करून द्यावी लागते की काय तुला. म्हणजे मुलाला स्वतःच्या आईला स्वतःची ओळख करून द्यावी लागणार आहे असं वाटलं होतं मला, पण तू मला ओळख. तू का आलायस इथे? तू इथे का आलायस? तू आधी घराच्या बाहेर हो. तू घराच्या बाहेर हो आधी. मी 5 मिनिटात जाणार आहे. नाही मी तुला सांगते, तू आधी घराच्या बाहेर हो. तू का आलायस इथे आधी मला सांग. मला कळतंय तुला रागा मी समजू शकतो, पण तू शांत होईपर्यंत थांबायची तयारी. सभ्य भाषेतलं सांगितलेलं समजत नाहीये का तुला? तू आधी घराच्या बाहेर हो. नाही तू घराच्या बाहेर हो. तुला सांगितलं ना मी घराच्या बाहेर हो म्हणून. तू कशासाठी आलायस मला नाही समजत आहे. तू का आलायस? तुला एकदा सांगितलेलं समजत नाहीये का की घराच्या बाहेर हो म्हणून? तू कशासाठी का आलायस? पण आई आई मी 5 मिनिटं भेटाल. आई प्लीज. मला मी तुला कधी पाहिलाच नव्हतं रे. मी तुझ्या आईच्या वतीनं तुझी माफी जा मला बघा बस 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 मला सांगतो कधी आलास? झाला बराच वेळ झाला. चहा वगैरे काय? ए काम कर बाळ, आता आलायस ना, छान फ्रेश हो.